करिअरमुळे किंवा बाय चॉईस काही जणांना लेट बाळ हवं असतं आणि यात काही चुकीचं नाही आहे. पण मग अशा केसेसमुळे काय होतं, की ज्यावेळेला ते ट्राय करतात तेव्हा मग ते प्रॉब्लेम्स होतात. सो असं काही सेफ ऑप्शन आहे का? म्हणजे जेव्हा त्यांना बाळ करायचं आहे, तेव्हा ते इझिली कन्सीव्ह करू शकतील? आपण या प्रश्नाकडे आपण 2 पद्धतीने पाहू शकतो, की कपलना प्रेग्नन्सी हवी आहे, परंतु आत्ता लगेच नको, काही वर्षांनी हवी आहे. हं, मग तेव्हा आम्ही पेशंटला डायरेक्ट विचारतो, की तुम्हाला किती वर्षांनी प्रेग्नन्सीचा विचार आहे? हं, आणि त्यावेळी त्यांचे हेल्थ पॅरामीटर्स, कंडिशन्स कसे आहेत? हं. जर ते म्हणतील, की मॅडम आता माझं वय 30 आहे आणि मला 32 वयात प्रेग्नन्सी हवी आहे, तर आपण त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी पूर्णपणे मदत करतो. त्यांची फर्टिलिटी नीट एन्हान्स व्हावी त्याच्यासाठी काही मेडिकेशन, सप्लिमेंट देतो आणि व्यायाम करायला सांगतो. जेणेकरून त्यांची हेल्थ आणि फिटनेस 32शीत पण चांगलीच राहील. परंतु ते कपल म्हणते, की आज मी 30शीत आहे आणि मला 35शी म्हणजे पुढचे 5 वर्ष प्रेग्नन्सी नको आहे. त्यामुळे मी त्या पेशंटना आम्ही स्ट्रेट एग फ्रीजिंगचा सल्ला देतो. हं. जर त्यांचं लग्न झालेलं नसेल, पेशंट अनमॅरिड असेल, सिंगल असेल किंवा मॅरिड असून पण तिला शुअर नसेल, की मी ह्याच पार्टनरसोबत बेबी करणार आहे किंवा नाही, फ्युचरमध्ये ह्याच्यासोबत राहणार आहे की नाही, अशी पण शक्यता असेल, त्या मुलींना हा ऑप्शन एकदम खुला आहे, की त्यांनी सरळ आपले एग फ्रीज करून घ्यावे. आता एग फ्रीज करले म्हणजे असे अंडाशय काढून फ्रीजमध्ये ठेवलं असं नसतं. हं. परंतु जर कपल हे डिसाइडेड आहे, की मला ह्यांच्यासोबतच बेबी हवा आहे, हं. तर त्यांना डेफिनेटली मी एम्ब्रिओ फ्रीजिंगचा सल्ला देणार, की एम्ब्रिओ फ्रीज करा आणि मग तुम्ही निश्चिंत व्हा, निवांतपणे मग तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. ओके. आता हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. जेव्हा बेबी कन्सीव्ह व्हायला लेट होतो किंवा काही कारणांमुळे अनेक प्रयत्न करून सुद्धा होत नाही बेबी, तेव्हा ते बरेच वेळा डॉक्टरकडे येणं टाळतात. कारण का त्यांना असं वाटतं, की डॉक्टरकडे गेल्यानंतर आता ते आम्हाला महागड्या ट्रीटमेंट सांगतील, त्या काय आम्ही अफोर्ड करू शकत नाही. सो कशाला डॉक्टरकडे जायचं, आपण असंच वेट करूया. आणि मग असेच त्यांचा टाईम निघून जातो. त्यावेळेला बरेच वेळा असं असतं, की किरकोळ प्रॉब्लेम असतो, पण ते घाबरून डॉक्टरकडे जात नाहीत किंवा त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं, की कशाला आपण असंच ट्राय करूया आणि त्यामध्ये बराच काळ निघून जातो. सो अशा वेळी पेशंट्सनी काय केलं पाहिजे? त्या वेळेला डॉक्टरना येऊन दाखवणं. प्रत्येक वेळेला IVF ट्रीटमेंटच घ्यावी लागते, की बऱ्याच वेळेला असं असतं, की इतकं काही तिथपर्यंत जाण्याची गरज नसते? व्हेरी एक्सलंट क्वेश्चन हर्षाली. सी कसं आहे, हा खूपच घालमेलीचा प्रश्न बऱ्याच कपल्सना असतो, की आता इतक्यात काही गडबड नाही आहे किंवा चल होतंय स्वतःहून झालं तर ठीक आहे, नाही तर कशाला जाऊ दे, सोडून हां. देऊ. सो पळून जाणे त्याच्याने कधीही प्रॉब्लेम सुटत नसतात. जर आपण ABCD बघितली पूर्ण फर्टिलिटीची, तर त्याच्यातला XYZ हा शेवटचा पर्याय आहे IVF खरं तर. हं, मोस्ट ऑफ द कपल्सना. हं. बाकीच्या कपल्सना आधीच्या ABCD पैकीच तुमची काहीतरी ट्रीटमेंट सहज होऊन जाणार असते खरं तर. कितीतरी मुलींना PCOD सारखे बेसिक प्रॉब्लेम्स असतात. पिरियड इरेग्युलरिटी आहे, बेसिक थायरॉईड इश्यू आहे, हॉर्मोनल ट्रबल आहे, माइल्ड डायबिटीज आहे, रिकरंट प्रेग्नन्सी लॉस होत आहे, म्हणजे पेशंट प्रेग्नंट होतीये पण टिकत नाहीये. सो अशा पेशंटना एक छोट्याशा धक्क्याची किंवा एका छोट्याशा राईट सपोर्ट, करेक्ट सपोर्टची गरज असते, विच इज जस्ट अ मेडिसिन. आणि त्याच्यासाठी करेक्ट फर्टिलिटी एक्सपर्टचा वेळेवर सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. मी थांबू शकते का? का मी लगेचच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? ह्याचं उत्तर चेकअप केल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे पेशंटनी यावं, एकदा फर्टिलिटीचे चेकअप करून घ्यावे, सोनोग्राफी करून चेक करावं, की आतमध्ये लपून बसलेला कुठे एंडोमेट्रियोसिससारखा आजार तर नाही आहे ना, की जो वयाने वाढणार आहे, की मी थोडंसं आधी प्रयत्न केले असते, एग फ्रीजिंग आधी केली असती तर फरक पडला असता. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे योग्य वेळेत आलात तर. योग्य वेळेत आलात आणि योग्य सल्ला योग्य वेळी घेतला तर तुमच्याकडे टायमाची पण मुबलकता मिळते आणि ट्रीटमेंटचा रिझल्टही लवकर मिळतो.